माझं नाव सचिन मुळे. मी परभणी डिस्ट्रिक्टमधून बिलॉंग करतो. सुरुवातीला मी इथं कॉलेजसाठी आलो होतो संभाजीनगरला. त्याच्यानंतर कॉलेज करत करत मी एक ॲडमिनचा जॉब करत होतो सारथीमध्ये. ते करत करत मी म्हणजे लेक्चर पण करायचं. म्हणजे तुमचं तर चांगलं आहे, उलट तुम्हाला फुल टाईम भेटतो. मी ह्या भाऊसारखं इथं बसून लेक्चर करायचं. एक 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 जसा टाईम भेटेल तसं एक एक लेक्चर कवर केलं, एक एक टॉपिक. त्याच्यानंतर माझं झालं होतं SSC GDमध्ये सिलेक्शन, इंडियन आर्मीच्या ह्याच्यामध्ये. तर माझा फायनलला थोडी म्हणजे फायनलमध्ये कट ऑफमध्ये कटलो मी. ग्राउंड झालं होतं, मेडिकलला फायनलला कटून गेलो. आणि त्याच्यानंतर माझं ICICIमध्ये सिलेक्शन झालं. मग मी ठरवलं की आपल्याकडे वेळ कमी आहे आणि घरून बी थोडं प्रॉब्लेम होते. मग मी म्हटलं की आता सध्या ICICI जॉईन करू, नंतर पुढे बघता येईल एक्सपिरियन्सवर काय होईल तर. मग त्यावेळी मी मणिपाल जॉईन केलं. मणिपालला गेलो बँगलोरला. मणिपालमध्ये असं होतं की आता महाराष्ट्राच्या मुलांचा एक प्रॉब्लेम आहे की त्यांच्याकडे स्टेज डेअरिंग नाही आहे. आणि परत कसं आहे तिथं इंग्लिशचा एक लय प्रॉब्लेम आहे महाराष्ट्राच्या मुलांसाठी. तर मग मला काय एक फायदा होता की मी एक ॲडमिन होतो म्हणून मला असं सवय होती समोर थोडंफार जाऊन, म्हणजे कधी सर नसतील तर आन्सर की वगैरे सांगायचं आम्ही येऊन. त्याच्यामुळे मला असं काही वाटत नव्हतं, कारण इथं भरपूर मुलं होते. तिथं क्लासमध्ये थोडेफारच असायचे 30-40 मुलं. मग त्याच्यामुळं मला त्याचा खूप फायदा व्हायचा. आणि बाकीच्या मुलांचं काय व्हायचं, नंबर आला की डायरेक्ट पोटच पिळून यायचं, आता मी पुढं जाऊन काय बोलू. मग तसं झालं. त्याच्यानंतर मी ICICI जॉईन केली मुंबईला. मी 2 वर्ष PO म्हणून जॉब केला तिथं. तिथं मला असं होता प्रत्येक दिवस की मला प्रत्येक दिवस माझा शेवटचा असायचा. कारण एवढं म्हणजे तिथं सेल्समध्ये होतो मी, आणि एवढं प्रेशर असायचं की म्हणजे समजत नव्हतं मला. कधी कधी स्वतःला बी माणूस विसरून जायचं, एवढं टेन्शन असायचं त्या प्रेशरमध्ये. मग मला समजलं की इथं आपलं काही खरं नाही, म्हणून मी ITचे क्लास केले, पॉवर BI डेटा सायन्सचे. त्याच्यामध्ये मग मी त्याचे इंटरव्ह्यू वगैरे द्यायचे, म्हणजे चांगले मॉक वगैरे दिले चांगल्या कंपनीमध्ये. पण तिथं कसं फेक एक्सपिरियन्स लावून जावं लागायचं मला. म्हणून मी ठरवलं की आज ना उद्या प्रॉब्लेम येऊ शकते फेक एक्सपिरियन्सचा. मग त्याच्यामुळं मी परत आणखी मी ठरवलं की आपण इथंच 2 वर्ष काढू कसं तरी. मग तसं करत करत माझा हे 2 वर्ष कंप्लीट झाले. आणि ज्या दिवशी मला 2 वर्ष कंप्लीट झाले त्याच दिवशी CBOची ॲड आली. आणि CBOची दरवर्षी ॲड काय व्हायची, नोव्हेंबरमध्ये यायची. आणि असं झालं यावर्षी की थोडी लेट झाली आणि ती एप्रिलमध्ये आली. आणि एप्रिलला मला कंप्लीट 2 वर्ष झाले. मग मी क्लासवरती आलो, सगळ्या सरांना बोललो तर कोंगे सर, वराडे सर आणि अक्षय सरचं म्हणणं होतं की जॉब करत करत कर. आणि मग मला तर माहीत होतं की तिथं टाईम भेटत नव्हता. मग मी ठरवलं, मग राहुल सरला बोललो. मग राहुल सर बोलले बघ रिस्क आहे थोडी, जर पण केलं तर 100% होऊन जाईल तुझं. मग मी बोललो आता सरांकडे एवढा अनुभव आहे. मी त्यांचा ऐकून मग दिला, जॉब सोडून दिला डायरेक्ट. आणि पहिल्या दिवशी आलो मी डायरेक्ट इथं बसलो होतो. सर आले, सकाळी पहिलं लेक्चर होतं. सर माईक वगैरे लावायले. मी म्हणलं गुड मॉर्निंग सर. सर ना असं पाहिलं, गुड मॉर्निंग. मला म्हणले तू काय करतो इथं. मी म्हणलं सर आलो जॉब सोडून. बरं म्हणले मग आता. मी म्हणलं काहीच नाही, आता आलो तुमच्या भरोश्यावर. कारण की कारण की CBOला कसं होतं, क्वांटचा काही सिलेबस नाही आहे. बँकिंग टर्मिनॉलॉजी आहे की 40 मार्काला आहे. परत करंट अफेअर आहे 30 मार्काला. आणि इंग्लिश 30 मार्काला. आणि लॉजिकल रिझनिंग मेन्स लेवलचं फक्त 20 मार्क्ससाठी होतं. आणि त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्हचा पार्ट आहे 50 मार्काला. मला माहीत होतं की मागच्या वेळेसचा जो कटअप होता तो 100च्या आसपास होता. आणि त्याच्यानंतर कसं होतं, त्याच्यामध्ये 70 मार्काचा फक्त GAचा सिलेबस होता, करंट अफेअर आणि बँकिंगचा. मग मी ठरवलं की जर आपल्याकडे एवढा सोर्स आहे, अक्षय सरचा मी फॉलो करायचं पहिल्यापासून. सरांनी मला अगोदरच एक बुक दिलं होतं इथून जाते वेळी की बँकिंग टर्मिनॉलॉजीसाठी तू हे बुक वाचून घे एकदा. आणि त्याच्यानंतर ऑनलाईन एक बॅच लगेच मला ॲक्सेस दिला, तू जॉब करत करत कुठे असू दे लेक्चर करत राह म्हणले, जे काय म्हणजे करंटमध्ये चालू राहतो. मग मी तसं करत करत आलो. मग डायरेक्ट मग ती बॅच करत करत मी परत इथंच आलो होतो. मग त्याच्यानंतर काय केलं, फक्त अक्षय सर मला काय करायचे, मी दररोज इथे येऊन स्कीमचे लेक्चर करायचे, कारण ते मला माहीत होतं इंटरव्ह्यूला फायद्याला येईल. मग ते स्कीमचे लेक्चर करत करत दररोज सरला मी इथून खाली जायचं, सर कसं होईल, मी तर सोडून आले. सरचं दररोज परेशान करायचं मी सरला. मग तिथं जाऊन बसायचं आम्ही. मग सर मला दररोज एक काही ना काही नवीन नवीन शिकवायचे, एक एक गोष्टी. डिजिटलायझेशन असेल, माझं प्रोडक्ट होतं पेमेंट आणि कलेक्शन डिजिटल. त्याच्यामुळे मला सर नवीन काय आलं UPI बद्दल ते बसून सांगायचे की हे कर, हे असं असं कर. मग ते केलं. मग तसं करत करत आली एक्झामचा बी काय झालं, रिझल्ट लागला होता. आणि मी रजिस्ट्रेशन नंबर सर्च केला
आणि मला तर काय, कारण की काही मुलांचे माझा जो रजिस्ट्रेशन नंबर होता तो त्यांचा रोल नंबर होता, अशी सिरीज होती. मग मी चेक केला, मी तर म्हणलं नाही आला. आता मग एका फ्रेंडला कॉल केला मी, त्याला बोललो एक गुड न्यूज आहे एक बॅड न्यूज आहे. ते बोलला काय झालं. गुड न्यूज अशी की CBOचा रिझल्ट लागला. ते मला बोलला कॉंग्रॅच्युलेशन. मी म्हणलं बॅड न्यूज ही की आपला नाही आला. मग अशीच घाबरून गेलो मी. मग सरला मेसेज केला पहिला. सर म्हणलं रिझल्ट नाही आला. मग एवढा मेसेज केला, सरनं सीन केला की फक्त नाही शब्द काढून टाकला, सर आला. मग तसं झालं. मग सरनी मला बोलून घेतलं काय झालंय. मग सांगितलं सर असं असं आहे. मला अगोदर वाटलं की आला नाही. मग त्याच्यानंतर इंटरव्ह्यूसाठी मी काय केलं, फक्त जे अक्षरचे 21 बँकिंग टर्मिनॉलॉजीचे लेक्चर होते ते मी पहिले एक वेळी आरामात पाहिले, 1-2 दिवस दिले. त्याच्यानंतर मी आता 7 ते 8 वेळी बँकिंग टर्मिनॉलॉजीचे लेक्चर केले सर तुमचे. एका दिवसात मी पूर्ण 21-22 लेक्चर करायचे, डबलच्या स्पीडनं 3च्या स्पीडनं. त्याच्यामुळे मला एवढा फायदा झाला की इंटरव्ह्यूला मला डायरेक्ट 50 आउट ऑफ 40 मार्क भेटले. सांगायचं हेच आहे की मला की माझा जे फायनल रिझल्ट आलाय ते फक्त अक्षय सरमुळे आलाय. कारण की त्याच्यामध्ये मला रिटर्न एक्झाममध्ये बी 70 मार्कापैकी 40-50 मार्क याचेच आहेत GAचे, आणि बाकी जे काय आहे ते बाकीच्या सब्जेक्टचे. परत मला आपल्या ह्याच्यावेळी इंटरव्ह्यूला गेलो होतो. इंटरव्ह्यूच्या अगोदर बी सरांनी मला एक एक गोष्ट, आता नवीन UPIचे बदल झाले होते आणि NPCIच्या नवीन सबसिडरी झाल्या होत्या, आणि माझा प्रोडक्ट ते असल्यामुळे तुम्ही मला सांगितलं की हे तुला असे असे क्रॉस करू शकतात, हे ते मॉक इंटरव्ह्यू घेतले तुम्ही. मग त्याच्यानंतर मला गेलो होतो मी आपलं याला इंटरव्ह्यूला पुण्याला. मग तिथं माझं एक डॉक्युमेंटच नव्हतं. मी पूर्ण घाबरून गेलो. आणि आपल्या क्लासचा एक जुना विद्यार्थी होता सुशील पवार नावाचा. मग तो मागच्या वेळेस बी त्याने CBOचा इंटरव्ह्यू दिला होता. तो मग मी झालो असं म्हणजे नर्वस झालो, तिथं बसलो एकटा. ते आला माझ्याकडे, काय झालंय बोलला. मी बोललो सगळं झालंय, मला फक्त एक डॉक्युमेंट नाही. त्याने डायरेक्ट बोलला मला तुला जेवढे डॉक्युमेंट लागतील मी देतो, टेन्शन घेऊ नको. त्याने घेऊन बसला मला. त्याचं एक डॉक्युमेंट कमी होतं. त्याला सांगितलं की तुझा पोस्टपोन करून त्याला इंटरव्ह्यू. तर मग त्याने मला माझ्यासाठी पूर्ण दिवसभर बसला तिथं, कारण माझे 3:30ला इंटरव्ह्यू झाला होता. मग त्याने मला एवढं मोटिवेट केलं की माझा आज फायनल रिझल्ट त्याच्यामुळं आणि तुमच्यामुळं आला आहे. कारण की मी एवढं असं म्हणजे असं मला वाटतच नव्हतं की मी इंटरव्ह्यू देऊ शकेल, असं बसलो होतो एकदाच. मग त्याच्यामध्ये मला इंटरव्ह्यूमध्ये असे क्वेश्चन होते, त्यांनी मला असा इंटरव्ह्यू माझा घेतला नाही, मी त्यांना दिला. कारण की कारण की मी त्यांना कॉन्फिडन्स असा होता, कारण की मला बँकिंगच्या सगळ्या टर्मिनॉलॉजी माहिती होत्या. आणि CBOचा जो इंटरव्ह्यू होतो तो जास्त तर एक्सपिरियन्स बेस होतो. मला माहीत होतं एक तर एक्सपिरियन्सवर मला माहिती मी काय केलंय तेच विचारणार आहेत, आणि दुसरं म्हणजे बँकिंग टर्मिनॉलॉजी जे बाकीच्या मुलांना येत नव्हती. मला माहित होतं बाकीचं, कारण तिथं डिस्कशन व्हायचं ना बाहेर, मग क्रॉस करायचं आम्ही हे काय ते काय. मग मला कळायचं की बाकीच्या कम्पेअरमध्ये आपलं बरं आहे. हां, काहीच येत नव्हतं तिथं त्यांना. माझ्या अगोदर 3-4 मुलं गेले होते इंटरव्ह्यूला. माझा 21 नंबर होता, तर 19वा गेला. त्यावेळेस मला थोडी भीती वाटली की आता आपला नंबर आला, थोडी म्हणजे श्वास फुलला माझा. मग पुन्हा ठरवलं की आता काही पण करून आपल्याला इंटरव्ह्यू तर द्यायचाच आहे. मग तसं झालं. मी गेलो. मग असं सांगितलं की आता एक तर पास नाही तर फेल आहे आपण इंटरव्ह्यूमध्ये. मग गेलो की त्यांनी पहिले तर इंट्रोडक्शन काहीच घेतलं नाही, डायरेक्ट चालू केलं कुठून आला काय, आणि एक्सपिरियन्सवर चालू केले क्वेश्चन. मग मला समजलं की यांना म्हणजे काय पाहिजे कसं पाहिजे. सॉरी. मग त्यांनी मला हे एक्सपिरियन्सचे थोडे क्वेश्चन घेतले. त्याच्यानंतर मला कळलं की आता यांना कसं फिरवायचं. त्यांनी एक मॅडम होत्या तिथं, त्यांनी हां कारण पॅनलमध्ये 4 लोक होते, 4 पैकी एक मॅडम होत्या. दोघं तिघं एक असतो म्हणजे मेन इंटरव्ह्यू घेणारा, 3 सपोर्टिव्ह असतात की ऑब्झर्वेशन करतात आणि ते बी क्रॉस क्वेश्चन करीत राहतात. तर ते असं झालं की माझा एक्सपिरियन्सवरती तर चांगला गेला, 50% काम मला झालं, कळायचं ना. आणि मलाच हसू यायचं की मला माहीत असायचं की हे पुढचा क्वेश्चन काय करणार आहे. मग त्याच्यामध्ये नंतर त्या मॅडम आल्या. मी म्हणलं आता मॅडम थोड्या स्ट्रिक्ट असतील. मॅडमनं मला डायरेक्ट विचारलं डू यू नो व्हॉट इज मीन बाय PSL. मला माहीत होतं हे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग बोलायली. म्हणलं मॅम आर यू टॉकिंग अबाउट प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. म्हणे येस प्लीज. मग म्हणली हां, मग म्हणली प्लीज एक्सप्लेन.
मग मला माहित होतं हे मला आता मी ह्याच्यावर 5-6 मिनिटं घालू शकतो, मला माहित होतं त्याच्यावरती. कारण की सरांनी आपल्याला एकदम डीपमध्ये शिकवलेलं आहे. आणि माझे जे अगोदरचे जेवढे मुलं गेले होते 5-6, त्याच्यापैकी कोणालाच प्रायोरिटी सेक्टर आला नव्हता. मग मी म्हणलं हे आपल्याला फुल टॉस आहे. हां, मग मी काय केलं, मॅडम मला एक असं म्हणजे डीपमध्ये सांगितलं की एक सेक्टर आहे की RBI मॅन्डेट करतंय बँकांना, वेगवेगळ्या बँका. मग तिनं विचारलं कोणत्या वेगवेगळ्या, मग सांगितलं RRB आहेत, परत आपले स्मॉल फायनान्स बँक आहेत, पब्लिक सेक्टर प्रायव्हेट सेक्टर बँक आहेत. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्टर आहेत म्हणलं. मग मला माहित होतं ना. मग ती लगेच मॅडम विचारत कोणते सेक्टर आहेत. हां, मी तेवढं स्टॉप करायचं, जास्त बोललं का ते मग क्वेश्चन इलिमिनेट करून टाकतात, दुसरा क्वेश्चन करतात. पण मी थोडंच सांगायचं वेगवेगळे सेक्टर आहेत. मग ते कोणतं सेक्टर आहे असं. मग 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 त्याच्यामध्ये सांगितलं ॲग्रीमध्ये, सुरुवातीला ॲग्रिकल्चर सांगितलं. ॲग्रीमध्ये बी 2 वेगवेगळे फार्मर असतात म्हणलं. कोणते म्हणलं कॉर्पोरेट नॉन कॉर्पोरेट. मग ते काय असते मला असं विचारायचं. मी म्हणलं यांना 5 मिनिटं मी घालू शकतो. मग असंच एक 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 करत मग नवीन सांगितलं की बाबा एज्युकेशन लोन आहे, आपलं एज्युकेशनचा एक पार्ट आहे प्रायोरिटी सेक्टरमध्ये. त्याच्यामध्ये पहिले होतं डोमेस्टिकसाठी 10 लाखाची लिमिट होती आणि इंटरनॅशनलसाठी 20 लाखाची. आणि आम्ही त्यांना सांगितलं RBIचं रिसेंटचं सर्क्युलर आलं आहे. असे शब्द त्यांना आवडायचे ना, हे रिसेंटचं की सर्क्युलर काय हे वाचतंय समजा, असं त्यांना कळालं. रिसेंटच्या सर्क्युलरनुसार याची लिमिट तुम्ही डोमेस्टिक असा की इंटरनॅशनल 25 लाखाची लिमिट झाली. मग असं त्यांना कळालं की याला माहिती. ते डायरेक्ट मॅडम म्हणली गुड गुड, कारण तिला. मग त्यांनी दुसरा क्वेश्चन विचारला. मग नॉर्मल बाकीचे तर असेच क्वेश्चन होते की की बाबा SBI का. आता बाकीचे मुलं सांगायचे की SBI पब्लिक सेक्टर आहे, मोठी बँक आहे. मी तसं नाही का सांगितलं, मी फिरवून आणलं त्यांना. मग मी अक्षय सरांनी शिकवलेलं आहे आपल्याला बँकिंगमध्ये. एकदम सुरुवातीला बँकिंग 1806 पासून आपली बँकिंग ते आपल्या बुकमध्ये पहिलंच पेज आहे ना. मग मला बुक असं पुरा रट्टा मारून गेलो तुम्ही, मला काय पण विचार द्या आणि मी कुठून पण येऊ, कोणता पण क्वेश्चन मारू, मला मी बँकिंगवर आणायचं त्यांना. तर त्यांनी मला विचारलं SBI का. मग मी सांगितलं की एकदम जुनी बँक आहे. 1806ला बँक ऑफ ही होती बँक ऑफ कोलकाता होती, तिचा 1809ला बँक ऑफ कोलकाता झाले. परत 1840ला आपली ही आली बँक ऑफ बॉम्बे, त्यानंतर 1843ला आली बँक ऑफ मद्रास. यांचं मी तिथं एक आणखी गुगली मारला की त्यांचं हे झालंय म्हणलं मर्जिंग, सॉरी अमलगमेशन. मला माहित होतं. मग त्यांनी विचारलं मर्जिंग आणि अमलगमेशन काय. कारण की मला माहित होतं हे ह्याच्यावर क्वेश्चन करणार, म्हणून मी उलट सांगितलं. हां सॉरी अमलगमेशन. मग ते त्यांना वाटलं ह्याला माहित नाही तेवढं, म्हणून त्यांनी त्याच्यावर क्वेश्चन करायला लागले. मग मला माहित होतं तुम्ही शिकवलेलं. मग रिसेंटमध्ये आपल्या RRBचं अमलगमेशन झालंय, असं तसं हे ते. परत मला एक बायोडेटा फॉर्म भरून घ्यायचे ते की आपला जो म्हणजे डिटेल भरावं लागायची. त्याच्यामध्ये कुठला एक्सपिरियन्स आहे, काय रोल होता. परत एक ऑप्शन असं हे होतं की तुम्ही लास्टच्या 5 वर्षामध्ये अशी कोणती सिटी जिथं तुम्ही 1 वर्षापेक्षा जास्त राहिलात. मग माझ्या 2 होत्या, एक संभाजीनगर एक मुंबई. मग त्यांनी मला विचारलं संभाजीनगरबद्दल सांग. मग संभाजीनगरबद्दल नॉर्मल तर कोणी सांगेल 52 दरवाजेचं शहर आहे, परत की आपलं कोणतं आहे बीबी का मकबरा आहे, असं तसं. पण मी ते नाही सांगितलं. मी काय सांगितलं एलोरा केव्ज. का तर मला बँकिंगवर आणायचं होतं ना. एलोरा केव्जचं काय खासियत आहे की ती 20 रुपीच्या नोटवर प्रिंट आहे, जे की RBIचे आपले हे येतात सबसिडरीज आहेत, भारतीय नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड, अशा वेगवेगळ्या सबसिडरीज आहेत. त्या सबसिडरीजनुसार ही 20 रुपीची नोट इथं प्रिंट झाली. मग त्यांनी विचारलं कुठं प्रिंट झाल्यात. मला मग त्यांना मला माहित होतं आता मिंटिंगचा विषय ते आपल्याला पाठच आहे. मग त्यांना सांगितलं. मग त्यांना कळालं की आहे बाबा पोरग. आणि परत शेवटी विचारलं की बाबा तुला हायर का करावं. मी सांगितलं एक तर मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे
आणि शेतकऱ्याचं आपल्या एस बी आयच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या रुरल एरिया मध्ये पण आहेत, जेणेकरून मी इझिली हँडल करू शकेल शेतकऱ्यांना. जसं की आपले वेगवेगळे लोन आहेत, KCC लोन आहे. मग त्यांनी विचारलं मला KCC लोन काय. हां, म्हणजे मला माहीत असं हे काय विचारणार आहेत, त्यांची मेंटॅलिटी म्हणजे कळायचं मला की कोणत्या कोणत्या क्वेश्चन जाऊ शकतात. आणि परत आणखी एक हे एक आणि SBI बद्दल हे एक सांगितलं होतं मी की आपलं SBIला आता वर्ल्ड बेस्ट कन्झ्युमरचा अवॉर्ड भेटला आहे. त्याच्यामध्ये 3 गोष्टीसाठी भेटला होता. एक तर इनोव्हेशनसाठी, दुसरा होता फायनान्शियल इन्क्लुजनसाठी. मग त्यांनी विचारायचं ना मला फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय. मग परत आणखी एक माझा प्रोडक्ट होता डिजिटलायझेशन. या 3 गोष्टीसाठी भेटला होता. मग मी सांगितलं की फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये जसं की आपलं जनधन अकाउंट होतं, कारण मग परत बँकिंगवर यायचं होतं ना. जनधन अकाउंट आहे त्याची परत आता KYC वगैरे आली होती ना. मग त्यांनी ते KYCवर आले होते. मग म्हणलं वेगवेगळ्या रिस्कनुसार, रिस्कची कॅटेगरी असते ना, रिस्क मॉडरेट आहे, लो आहे, हाय. मग मी त्याच्यावर घेऊन आलो त्यांना की रिस्क मला सांग म्हणले कोणती कशी. म्हणजे KYC वरून तसं मग ते जनधनवर घेऊन आलो. मग असं आणि आणि एक सर्वात महत्त्वाचं की हे जेवढं काही हे नॉलेज आलं आहे ते कुठून आलं आहे. जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रामध्ये जर तुम्हाला बेस बनवायचा असेल तर अक्षय सरांचं एक बुक आहे ते, आणि अक्षय सरांचे ते 21 बँकिंग टर्मिनॉलॉजीचे लेक्चर आहेत. जर तुम्हाला मेन्समध्ये चांगले मार्क घ्यायचे आहेत, परत इंटरव्ह्यू चांगला द्यायचा आहे, तर तुम्हाला अक्षय सरचे करंटचे अफेअरची बॅच आणि बँकिंगचे लेक्चर हे तुम्हाला करावंच लागणार आहे. कारण की मला त्याच्यामुळे एवढा कॉन्फिडन्स होता की सगळे मुलं असे बसले होते इंटरव्ह्यूच्या टायमाला, मी एकटा खुला. हां, आणि आज पण मला म्हणजे माझ्या जवळचे फ्रेंड आहेत त्यांना माहीत होतं की मला बँकिंगच्या टर्मिनॉलॉजी भरपूर चांगल्या माहिती आहेत. जसं की हे सर आहेत आपले अमोल सर, त्यांना माहिती का त्यांना काही जरी अडचण आली तर ते मला विचारतात. मग मी कुठून केलं त्यांना माहिती आहे, अक्षय सर. असा होता प्रवास. ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू. ठीक आहे सर, थँक्यू. खूप खूप धन्यवाद तुमचे. खूप खूप अभिनंदन सचिन. SBI POच्या पण वरची पोस्ट SBI CPO सर्कल बेस ऑफिसर. आज तो मिनिमम 1,00,000-1,25,00,000 रुपये महिन्याचा माणूस आहे. जो माणूस 5,000 रुपये महिन्याने काम करत होता तो माणूस आज 1,00,000-1,25,00,000 रुपये महिन्याचा माणूस आहे. आणि समाजामधली रिस्पेक्ट SBI मध्ये ऑफिसर आहे. SBI मध्ये ऑफिसर असणं म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे. SBI PO होणं तुम्हाला सोपं वाटतं. POच्या पण वरती CBO झाले. पुन्हा एकदा टीम सार्थ एज्युकेशनकडून खूप खूप तुमचं अभिनंदन. आणि तिकडे पोरांचं म्हणलं सचिन सरला पॅनलला बसवत जा. आम्ही सकाळी चर्चा झाली याच्यावर, त्यांचं सचिन सरला पॅनलला बसवत जा. सकाळी त्यांना लोकेशन टाकताना संभाजीनगर लोकेशन टाका, कारण सारथीचे पूर्ण इंटरव्ह्यू पॅनल तुम्हाला सांभाळायची येतो पुढं. म्हणजे इथं जर बदली झाली तर शनिवार रविवार बरं आहे आपल्याकडे इंटरव्ह्यूला. म्हणजे आपले जुने विद्यार्थीचे इंटरव्ह्यू कंडक्ट करतात. तर सचिन सर आणि कसं एक्सपिरियन्स कॅन्डिडेट जेव्हा इंटरव्ह्यू घेतो, आता ते स्वतः CBO आहे, त्यांनी मल्टिपल इंटरव्ह्यूज दिलेले, काम केलेलं आहे. ते इंटरव्ह्यू ॲक्च्युअल मॉक इंटरव्ह्यू कसा असतो तसे मॉक इंटरव्ह्यूज घेऊ शकता. मग त्याला सांगितलं आता बघू इथं आली पोस्टिंग त्यांची तर आहेच आपल्यासोबत कायम. हां, चलो चालेल. अभिनंदन पुन्हा एकदा. एकदम काय झालं, तुझ्याच बाजूला बसले होते माझ्या लेक्चरला, हा होता तुझ्याजवळ. हा नाही, मी पण शॉक झाला. म्हणलं सचिन तू इथं कसं काय. सर आता जे काही ते हेच आहे.